हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी ना सत्यनारायणाची पूजा घालतात किंवा मंगळागौर असते. तर आता पूजा म्हटली की प्रसाद आला आणि प्रसाद म्हटलं की शिरा आला. तर मस्त असा आपण ना शिरा बनवलेला आहे. अगदी नवीन शिकणारे सुद्धा आहेत ना पहिल्या वेळेस ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवाल ना शिरा, तर कोणीही विश्वास ठेवणार नाही की तुम्ही पहिल्यांदा बनवलेला आहे शिरा. इतका सुंदर, झटपट आणि भरपूर साऱ्या टिप्ससहित आहे ना मी ते शिरा दाखवलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर पहिली टिप्स इथे आहेत ना काजू, बदाम आणि चारोळे घेतलेत. तर हे काजू बदाम आहेत ना छान मोठे मोठे तुकडे असे आहेत ना करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स दुसरी की का नाही शिरा बनवताना आपल्याला आहे ना जाड तळाचं भांडं घ्यायचं. पातळ जर असेल तर रवा आपला भाजताना पटकन करपून जाईल. तर आता तिसरी टिप्स ही की पहिल्यांदा आपण आहे ना आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना छान असे मीडियम गॅसवरती आहेत ना तळून घ्यायचे, म्हणजे मस्त असे क्रंची लागतात खाताना. हे बघा ड्रायफ्रूट्स आहेत ना छान तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता हे का ताटामध्ये काढूयात. आता चौथी टिप्स, आपण आहे ना रवा पहिल्यांदा आहे ना 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसवरती ना भाजून घ्यायचा आहे. तर ड्रायफ्रूट्स भाजलेलं तूप होतं त्याच तुपामध्ये आहे ना मी हा रवा आहे ना भाजून घेणार आहे. तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा स्वच्छ साफ करून घ्यायचा. रवा छान एकसारखा हलवत आहे ना मीडियम गॅसवरती आहे ना आपल्याला 1-4 मिनिट आहे ना रवा छान एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे. ही चौथी टिप्स आहे. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करा. शिरा अजिबात तुमचा फसणार नाही. आता रवा छान असा आपला आहे ना भाजलेला आहे. आता आपण हा रवा आहे ना एका ताटामध्ये बघू शकता, एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तर केळीचा वापर करायचा आहे. तर 5वी टिप्स, केळी वापरताना सुद्धा आहे ना अगोदर केळी ना चिरून नाही का सोलून चिरून ठेवायची नाही. तर मस्त पिकलेले 2 केळी घेतलेली आहेत. ज्यावेळेस आपल्याला केळी टाकायची त्याच वेळेस केळी ना मस्त साल काढायची आणि छान असे आहेत ना केळी आपली जेवढे बारीक जमेल तेवढे आहेत ना असे त्याचे काप करून घ्यायचे. केळी जर तुम्ही अगोदर अशी चिरून ठेवली ना तर केळी काळी पडते. त्याच्यामुळे ना ज्यावेळेस तुम्हाला केळी टाकायची त्याच वेळेस तुम्ही केळी सोलून चिरून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाची टिप्स ही आहे 5वी टिप्स. आता केळी छान अशी बारीक करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये आहे ना तूप टाकूयात. तर इथे मी अर्धी वाटी आहे ना तूप टाकलेलं आहे. तूप गॅसपाशी ठेवलं ना त्याच्यामुळे ते वितळलेलं आहे. तर अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे. आता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली ना केळी टाकायची. आणि केळी आहे ना पहिल्यांदा 6वी टिप्स, केळी तुपामध्येच आपल्याला छान अशी परतून घ्यायची. पूर्ण केळी आपली एकदम मऊ अशी पडली पाहिजे. इतकी म्हणजे ना आपला शिरा आहे ना तो एकदम छान होईल. हे बघा एकसारखं हलवत राहायचं. तुपामध्ये केळी परतल्यानंतर आहे ना लगेचच अशी मऊ पडते, म्हणजे कुठंही आपल्याला शिरा खाताना ना केळीचा आहे का नाही असा कच्चापणा जाणवत नाही. हे बघा केळी मस्त अशी आपली तुपामध्ये भाजून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना रवा टाकणार आहे. रवा तर आतोवर आपण भाजलेलाच आहे. अजून आपल्याला रवा छान असा तुपामध्ये अजून भाजून घ्यायचा आहे. हे बघा आता रवासुद्धा एकजीव करून घेऊयात केळीमध्ये. आता जे राहिलेलं तूप आहे ना ते तूपसुद्धा टाकूयात. बघू शकता. आणि मस्त एकसारखं मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना रवा आहे ना छान असा हलवून घ्यायचा आहे. आणि बघू शकता मस्त कलर आलेला आहे. आणि जसं जसं आपण रवा भाजणार आहे ना तसं तसं आपला रव्याला आहे ना छान असं तूप सुटतं आहे. पाहू शकता. एकसारखं असं हलवून घ्यायचं. पाहू शकता. एका साईडला मी आहे ना दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि रवा पण बघू शकता मस्त कलर बदललेला आहे. हे बघा दूधसुद्धा छान तापलेलं आहे. आता आपण आहे ना रव्यामध्ये दूध टाकून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये मी साखर, वेलची पावडर काहीही टाकले नाही. आपल्याला पहिल्यांदा दूध टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करूया. पूर्ण दूध आपलं आहे ना हे रव्यानं शोषून घेतलेलं आहे. आता जे थोडंसं दूध राहिलेलं आहे ना ते दूधसुद्धा आपण टाकून घेणार आहे. बघा आता पाहू शकता सगळं दूध टाकलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात.
गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे, गॅस फास्ट नाही ठेवायचा, गॅस बारीक ठेवलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता झाकण ठेवूयात. झाकण ठेवून ना एक 2-3 मिनिटाची ना फक्त वाफ काढून घ्यायची. 2-3 मिनिटं झालेले आहेत. रवा आपला आहे ना मस्त असा शिजलेला आहे. कुठेही असं रवा आपला पांढरा दिसत नाही किंवा कच्चापणा वाटत नाही. परफेक्ट असा रवा आपला झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना, मी ते 2 वाटी आहे ना रवा घेतलेला, तरी ते मी 1 ते 1.25 वाटी आहे ना साखर घेणार आहे. आता तुम्ही तुमच्या गोडीच्या हिशोबाने ना कमी जास्त प्रमाण करू शकता. आता साखर टाकलेली. आता आपण तळून घेतलेलं ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. आता व्यवस्थित असं हे एकजीव करून घेऊयात. छान असं एकजीव झालं आहे. आता ह्याच्यामध्ये लास्टला 7वी टीप, लास्टला आपण आहे ना ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे. त्याच्यामुळे वेलची पावडरमुळे ना छान सुगंध आपला शिऱ्याला येतो. वेलची पावडर टाकली की पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण ठेवणार आहे. झाकण एक 3-4 मिनटाची वाफ काढून घ्यायची आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करायचं. तर बघू शकता मस्त आपला आहे ना प्रसादाचा शिरा आहे ना तयार झालेला आहे. पाहू शकता कडेने ना तूपसुद्धा मस्त सुटलेलं आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतो किंवा इतका भन्नाट चवीचा आहे ना शिरा आपला तयार झालेला आहे ना. तर खरं सांगते की तुमचे पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी जे तुमच्या पूजेसाठी येणार आहेत ना आणि ते तुमच्या हातचा हा शिरा खातील ना, तेव्हा खरंच तुमचं कौतुक करतील. इतका भन्नाट चवीचा असा आहे ना आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे. तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना प्रसादाचा शिरा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं आहे ते. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.